आहे तुमच्या घरी? तुम्ही साडी का घातली आहे? कारण आमच्या घरी आता पूजा आहे गौरीची. ओ, आणि तुम्ही जरा असं ठुमकून दाखवा मला. अरे वा, असं आम्ही मस्त व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जरा गोल फिरवून दाखवा बरं. वाव, मस्त. काही आणि ही आमची तिसरी गौराई. आशीर्वाद देऊ आणि आता गौरी पूजनाच्या निमित्ताने आज हळदी कुंकू होतं घरी. सो सगळे जे सोसायटीमध्ये राहतात लेडीज त्या आल्या होत्या घरी आणि मग हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होता. काही जण आपल्या गौराईच्या ओट्या पण भरत होत्या, कारण की काहींच्या घरी गौराई नसतात, फक्त गणपती असतात. तर ते लोक येऊन ओटी भरत होते गौराईची. आणि हा मग जो दादा ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मधला त्यांचा संपूर्ण ग्रुप, संपूर्ण मित्र परिवार. हॅलो मंडळी, नमस्कार. तर परत एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघू शकता गौरीचं आगमन झालेलं आहे. गणपती गौरीची स्थापना झालेली आहे आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा माझा आजचा लुक कशी दिसते. नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे गौरीचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी. आणि सगळी सजावटी, गौरीसाठी जे फराळ आहेत त्याची सुद्धा तयारी झालेली आहे. सो आज गणपतीचा हळदी कुंकू आहे घरी आणि हा माझा आजचा लुक आहे. मी कशी दिसतेय. सो आता मी तुम्हाला दाखवते. इकडे आमच्या इकडे तर गौरीला पदार्थ ठेवतात खायचे. शेव, खाजा, भाकरवडी, हे आहेत ड्रायफ्रूट्स, पोह्याचा चिवडा, चकली, शंकरपाळी, हे सगळं घरी बनवलं आहे. आणि हे काही मग बाहेरचे पदार्थ, रव्याचा लाडू आणि करंजी, असे सगळे पक्वान देवीसाठी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे बैलगाडीमध्ये बैल आपले धान्य घेऊन निघालेले आहेत, धान्याच्या पोती. आणि ही आपली आहे गौराई. दर्शन घ्या गौराईचं. सुंदर आणि मोहक असं रूप आपल्या गौराईचं. आणि हे आपले गणू बाप्पा आणि हा आपला विठ्ठल पांडुरंग. तर एकंदरीत असा हा डेकोरेशन आहे. कसं वाटलं हे सगळं डेकोरेशन? आणि प्लीज कमेंट करून सांगा. आणि मग ही वेळ झाली होती ते संध्याकाळच्या आरतीची. आणि गणपतीचा शेवटचा दिवस होता आज घरचा. उद्या गणपती विसर्जन होणार होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही शेजारी ज्यांच्या घरी गौराई होत्या त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आणि त्यांनी सुंदर असा ज्योतिबा मंदिराचा देखावा साकारला होता त्यांच्या घरात. आणि मग त्यांच्या घरची आरती करून आम्ही परत दुसऱ्या शेजारच्या घरात आरती करायला गेलो. हा आमचा गणपतीच्या काळात रोजचा कार्यक्रम होता. सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या घरात गावी जसं आरती करतात जाऊन तसं. वाळू भावार्थी वाळू गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. आणि मी हा छोटासा व्हिडिओ घेत होते कारण की घर खूप सुंदर दिसत होतं. सगळीकडे डेकोरेशन केलं होतं गणपती निमित्त. आणि हीच आपल्या इंडियातली खरी ओळख आहे की सण जेव्हा येतात त्यावेळी घर अगदी सुंदर नटलेले असतात आणि घर अगदी प्रसन्न वाटतं. आमचा आता जेवायचं टाइम झालाय, जेवतायत सगळे. तुझी फ्रेंड पण दाखवा आलेली.
उपवास सोडून आली मी. सो आता 12 वाजून गेले होते आणि गौराईचे कान उघडायला घेतले होते आम्ही. काही जण कान उघडणे म्हणतात, काही जण गौराई जागवणे म्हणतात. सो जे कराड, सातारा, कोल्हापूर ह्या साईडचे आहेत घाटावरती त्यांना माहिती असेल हा असा आमच्याकडे प्रकार असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी गणपती विसर्जनाचा दिवस होता आणि गौरीच्या दिवशी जेव्हा ते धागे घेतात तर ते आमच्या घरात दादाच्या इकडे तर नसतात पण शेजारच्या घरात होते. सो आम्ही सगळ्याजणी त्या फ्लोअरवरच्या गेलो होतो तिथे धागे करायला. आणि उपासनेला दुर्जाल व्हावे गुरुदेव संध्या मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. किचन गणपती बाप्पा काय म्हणली तिने ऐकलं का? मोरया. अरे 3 वेळा बघायचं. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. 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 गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती तिथे जा ना तिथे ना आणि म्हण ना मोरया म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया म्हणा गणपती बाप्पा पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया विसर्जन आम्ही घरापासून जवळच पुनावळे गावात केलं. तिथे एक नदीपात्र आहे आणि नदीपात्राच्या जवळच त्यांनी हौद बनवला आहे. आजकाल नैसर्गिकदृष्ट्या बघता डायरेक्ट विसर्जन करू देत नाही नदीपात्रात. सो अशा प्रकारे हौद बनवलेले असतात. तिथे आपल्या मूर्तीचं विसर्जन करायचं आणि नंतर ती मूर्ती बाहेर काढून ठेवायची आणि नंतर पालिकेचे लोक येऊन त्याचं विसर्जन करतात व रियूज करतात. मला आयडिया नाही त्याबद्दल, पण ही एक चांगली कल्पना आहे. आणि घरी रिटर्न आल्यानंतर हे रिकामी मकर आपलं होतं ते बघून खरंच खूप घर रिकामी वाटत होतं. गणपती बाप्पाची खूप आठवण येत होती. बाप्पा तुम्ही लवकर या, आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत आहोत. जरी गणपती बाप्पा आपल्या घरी परत गेले असतील तरी मुलांचा उत्साह अजून काही कमी झाला नव्हता आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हेच चालू होतं. रोज नित्यनेमाने डान्स करणं आणि मज्जा मस्ती करणं हे मुलं म्हणजे सोडत नव्हते. तुम्ही बघू शकता ते काही एन्जॉयमेंट म्हणजे अक्षरशः 10 दिवस त्यांचं फुल एन्जॉयमेंट चालू होतं. अगदी 12-1 वाजेपर्यंत त्यांना भूक नाही, ताण नाही, झोप नाही. सो गाईज, हा गौरी गणपतीतला आपला शेवटचा ब्लॉग होता. तुम्ही दिलेलं प्रेम असंच राहू द्या आणि आमच्या ब्लॉगला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. मराठी ब्लॉग्स जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. लवकरच भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.